जय हरी. एकादश स्कंध भाग 203 27व्या अध्यायात पूजा विधी हे सांगताना नाथ महाराज आपल्याला सांगतात की मूर्तीची पूजा करताना आपलं आसन तिच्यासमोर घालावं, पांढरी कांबळ, मृगचर्म, धूतवस्त्र किंवा दर्भासन घालून पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावं. नंतर गुरुला अत्यंत प्रेमानं नमस्कार करावा. कलश आणि पंचपात्र समोर ठेवून पाण्यानं भरून त्यात दुर्वा, गंध हे सगळं पूजाद्रव्य घालावी. नंतर वैदिक किंवा आगमोक्त मंत्रांनी प्रोक्षण करावं. पुढे प्राणायाम करावा. तो करत असता आपलं शरीर क्षीण आणि शुष्क झालं आहे अशी आपणच कल्पना करून त्याचं दहन करू लागावं. मूलाधार चक्रामधील अग्नी जागृत करून त्यांना आपला देह जळून भस्म झाला अशी कल्पना करावी. मग चंद्रामृत शिंपडून त्यातून आपला देह निर्व्यंग, निरोगी आणि कार्यक्षम कल्पावा. त्याच्या हृदयकमलात भगवंताची सूक्ष्म जीवनकला म्हणजे अण्वी पाहावी. शब्दाहून पलीकडे असणारी नाद ब्रह्म अशी ती जीवज्योती सर्व जगाचं विश्रांतीस्थान आहे. देहामध्ये अंतर्बाह्य परिपूर्ण भरलेली ही जीवकला सूक्ष्मत्वामुळं भासत नाही. हृदयामध्ये चिंतन साठवून भक्त लोक तिचं दर्शन घेतात. दिवा ज्याप्रमाणे घराला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे जीवज्योती देहाला प्रकाशित करते. तीच खरी भगवंताची सगुण मूर्ती होय. देह हा जड आणि अचेतन आहे. त्यात चिन्मय मूर्ती प्रगट होऊन अचेतनाला सचेतन करते आणि भक्तीनं भजन करविते. तिची पूजा मनोभावे केली तर अभेद भक्ती उत्पन्न होते. हाच शुद्ध गुरुमार्ग होय. अभेद भक्तीनं भगवंताशी ऐक्य साधलेल्या पुरुषापाशी भगवंत अहर्निश सापडतो. असा भक्त भक्तीचं माहेरघर बनल्यानं तोच खरी पूजा करतो. अशा भक्ताच्या चरणी सर्व तीर्थ येऊन राहतात. आणि कधीकधी आपला शब्द पण मागे पुढे होतो, बोबडी वळते. कारण का तर आपण मानव आहोत, आपल्याकडनं चुका घडतात आणि जो प्रयत्न करतो तोच चुकतो. आणि म्हणून मग सगळं केल्यानंतर भगवंताच्या चरणी लीन व्हायचं आणि क्षमा मागायची की जे काय केलं ते खऱ्या अर्थाने भावयुक्त अंतःकरणाने करताना जर काही चुकलेलं असेल तर माफ करा. आणि म्हणूनच भागवतामध्ये आपण भागवताचा एक एक स्कंध म्हणा किंवा एक एक लीला कथा, एखादा विषय पूर्ण झाल्यानंतर आपण दोन्ही हात वरती करून 3 वेळेस म्हणतो हरये नमः, हरये नमः, हरये नमः. म्हणजे जर कधी आळस आला असेल, चित्त विचलित झालं असेल, जांभाई आली असेल, शिंक आली असेल, शब्द मागे पुढे झाला असेल तर हरये नमः म्हणून भगवंताची क्षमा मागायची. आणि त्यावेळेस भगवंत आपल्याला माफ तर करतो आणि आपल्यावर जास्तीत जास्त प्रेमही करतो. कारण जिथे कुठे आपण शरणांगती पत्करतो तिथे समोरच्याला आपण आपोआप आवडतो की नाही. मग आपण तर भगवंताचे लेकरं आहोत, त्याला आपण आवडणारच. मग आता हे सगळं झाल्यानंतर काय येतं तर पूजेचा समारोप. मग काय करायचं तर सामान्य माणसाच्या मनाला स्थिर करण्यासाठी सगुण साकार पवित्र स्थान लागतं. म्हणून सुरेख आणि मोहक भगवंताच्या मूर्तीचं भजन पूजन करावं असा भक्तिमार्गाचा दंडक आहे. परंतु हे बाहेरचं भजन पूजन हळूहळू अंतर्यामी स्थिर होऊन बाहेरच्या आधाराशिवाय आतमध्ये चालवता आले पाहिजे. तसं होऊ लागलं म्हणजे भावना शुद्ध होत जाते आणि मन हृदयकमलात स्थिर होतं. अशा स्थिर झालेल्या मनालाच जीवज्योतीचं दर्शन होऊन भक्तीचा आनंद भोगायला मिळतो. हृदयामध्ये स्नान मंडपाची कल्पना करून चित्स्वरूप देवाला तिथे आणावं. अभ्यंग स्नान घालून पितांबर नेसवून सिंहासनावर बसवावं. विश्वातील सर्व शक्ती त्याच्या सेवेला हजर आहेत असं कल्पावं. म्हणजे हळूहळू आपलं मन तादात्म्य पाहून देहबुद्धी मरते. वास्तविक सर्वव्यापी भगवंताला आवाहन नाही, सर्वाधिष्ठानाला आसन नाही, निर्विकाराला विकार नाही, अकर्त्याला कर्मबंधन नाही,
अजन्म्याला विसर्जन नाही, नित्यतृप्ताला भोजन नाही, ज्ञानस्वरूप भगवंताला डोळे आहेत, निःशब्दाला कान आहेत, विश्वतोमुखाला तोंड आहे, विश्वपादाला पाय आहेत, विश्वबाहूला हात आहेत, सर्वगताला स्थान आहे, अशी कल्पना करून भक्त निरुपचार भगवंताला उपचार करतो. विदेहाला अलंकार घालतो, निर्गुणाला सगुण समजतो, त्याची स्तुती स्तोत्र गातो आणि त्याच्याशी संभाषण करतो. परंतु जसा भक्तांचा भाव असतो तसं भगवंताला बनावं लागतं. म्हणून भगवंत अजन्मा असून जन्म घेतो, अकर्मा असून कर्म करतो, अनात्मा असून नामाला अनामा असून नामाला वश होतो. निर्गुणाच्या ठिकाणी मन लागलं तर ते चैतन्यरूप होऊन जातं. सगुण स्वरूपातच मन घडून गेलं तर साधक स्वतः भगवत स्वरूप होतो. निर्गुणात मन लागणं फार कठीण असतं. सगुणोपासना सोपी असल्यानं सगुण मूर्तीची भक्ती करून साधक विनासायास तरून जातो. सगुण भक्तीमध्ये देवाचं महत्त्व सगळ्या प्रकारे वाढवावं. त्याच्या जयंतीच्या दिवशी संत वैष्णवांना जमवून अत्यंत प्रेमानं अहोरात्र भजन कीर्तन प्रवचन करावं. ज्ञान ध्यान उपासना ही सारी गौण असून भाव खरा श्रेष्ठ आहे. भावानंच देव भेटतो. ध्यानात मन स्थिर राही तोपर्यंत आसन घालून बसावं. मन ध्यानातून निसटलं तर नामस्मरण करावं आणि भगवंताच्या गुणांचं मनापासून श्रवण करावं किंवा आपण स्वतःच हरिकीर्तन करावं. देवाला प्रेमाची आवड असल्यानं तो इतर अवडंबर पाहत नाही. त्यामुळं भगवंताचं अनुसंधान तुटतं ते कर्म आपण सोडून द्यावं. ज्यानं मन स्वरूपनिष्ठ होऊन राहतं ते समाधान राखावं. भगवंताला नमस्कार करून त्याची करुणा भाकावी. अशा प्रेमानं भगवंत प्रसन्न होऊन भक्ताच्या हृदयात अखंड प्रगट राहतो. अंतःकरणात भगवंताचं ध्यान धरून बाहेर निष्कामपणे जे भजन करतात ते भक्त भगवंतात मिसळून अभिन्न रूपानं जगतात. ज्याला भक्त व्हायचं आहे त्यानं अकर्माला शिवू नये, अधर्माला धारा देऊ नये, कुणाचे दोष पाहू नयेत, कुणाचं मर्म काढू नये, कुणाचा द्वेष करू नये, कुणाची निंदा करू नये, त्याचे दोष उच्चारू नये आणि कधीही साधूंची निंदा करू नये. या सर्व दोषातून मुक्त होण्यास अखंड नामस्मरण करावं. नामानं सर्व पातकांचा नाश होतो असं शास्त्र सांगतं. त्याबद्दल संशय घेऊच नाही. नामाविषयी ज्याला विकल्प येतो तो संसारात अत्यंत अभागी समजावा. संकल्प विकल्पामुळंच जीवाला दृढबंधन झालेलं आहे. त्याचं छेदन करायला एकटं नामच समर्थ आहे. ते नाम जो प्रेमानं स्मरतो तो स्वतःच पुरुषोत्तम होतो. आणि याच पुरुषोत्तमाचं वर्णन ते निर्दाळावया कर्माकर्म, ते निर्दाळावया कर्माकर्म वर्म आहे गा अतिसुगम, अखंड स्मरावे राम नाम, पुरुषोत्तम अच्युत, पुरुषोत्तम अच्युत. कदाचित आपण एखाद्या भागामध्ये हा दृष्टांत घेतलाही असेल, पण तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम म्हणजेच अभ्यास होय. अभ्यास करताना तेच ते ऐकायचं, तेच ते चिंतन करायचं, तेच ते मनन करायचं, तेच ते बोलायचं. कारण आम्हाला आपल्या मनावर संस्कार करायचे आहेत ना. तर संस्कार एका बोलण्यातून, एकदा सांगण्यातून, एकदा म्हणण्यातून, एकदा ऐकण्यातून होतात का? नाही. वारंवार वारंवार तोच प्रकार, तोच संवाद, तोच विचार, तेच संभाषण जर घडत गेलं तर ते संस्कार दृढ होत जातात. आणि म्हणून नाम हे सातत्याने घेण्यासाठी नामाचं महात्म्य जर समजलं असेल तर मग अजपाजप कधी कसा सुरू होतो हे काही सांगता येत नाही. म्हणून नाम हे अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा अकबर आणि बिरबल हे थकून
चालत चालत येत होते आणि राजा अकबर याला भूक लागली होती. बिरबल म्हणाला, काही काळजी करू नका, आमचा राम आहे ना, राम देईल, राम सगळं देईल, राम सगळं देईल. आता एके ठिकाणी आले तर तिथे त्याला झोपड्या दिसल्या, घरं दिसले. अकबर राजा गेला, म्हणाला, तू आता चल माझ्यासोबत जेवायला. तो म्हणाला, नाही, तुम्ही जा, माझा राम माझी सगळी काळजी घेतो, माझा राम माझी सगळी काळजी घेतो. अकबर गेला, लोकांना समजलं राजा आला, राजा आला. त्यांनी लगेच जेवण तयार केलं. राजा जेवला, पण याला विचार मनामध्ये बिरबलाचा की अरे बिरबलही माझ्यासारखाच उपाशी आहे. मग तो म्हणाला की मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा सेनापती पण आहे. मग तो बांधून देतात त्याच्याजवळ आणि तो राजा अकबर घेऊन येतो आणि बिरबलाला म्हणतो, बिरबला बघ, मी घेऊन आलो, तुझ्या रामाने काही केलेलं नाही आहे, नुसत्या नामाने काही होत नसतं, आधी आपले प्रयत्न असावे लागतात, प्रयत्न केले तोच पुढे जातो, नाम काहीच करत नाही. त्यावेळेस बिरबल हसला आणि म्हणतो, राजे सरकार, मी इथे बसून काहीच केलं नाही, फक्त माझ्या रामाचं नाव घेतलं आणि तुमच्यासारख्या राजाने माझ्यासाठी अन्न आणून दिलं. यापेक्षा नामाचा महिमा तो अधिक काय वर्णावा. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.